नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 17, 18 आणि 19 ऑक्टोबर 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये जोरदार बदल झाला असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र वादळ हे 17 आणि 18 ऑक्टोबर 2024 या तारखेला दक्षिण भारतातील तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या राज्यामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून असून या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर आणि वाऱ्याचा वेग देखील जास्त राहील। त्याचबरोबर महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा धुमाकूळ असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर राहील तर काही भागामध्ये वाऱ्याचा वेग जास्त देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 17, 18 आणि 19 ऑक्टोबर 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह राहील। तमिळनाडूच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्व भागाकडे वाऱ्याचा जोर जास्त असून जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद कडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, कांतामाल, रायपूर, कोरबा हलका मध्यम राहील। राऊरकेला, धनबाद, कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मात्र अधिक पावसाची शक्यताही कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये अधिक पावसाचा जोर असणार आहे। इतर भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे या पावसाचा जोर जबरदस्त असून सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, अडोणा कडे तुफान पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगंजी कडे मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील। गोवा राज्याचा परिसर बिचोलियम, अंजनियम, गवाली, पडला, तिक्सा, अलगोटे, कास्टरॉक, मडगाव, कुचकोडे, साईगाव या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे वास्को द गामा, पणजी, मापासा, पारसिमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अरस, विंगळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, तिगळा, कणकवली, वैगणी, पोईपकासल, मालवण, महापण, कुडल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरबा, मुलगुण या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पश्चिम भागामध्ये राधानगरी, पोंडा, खारीपटण, गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन या भागातही तुफान वादळी पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मलकापूर, कोकरूड, परळा, संगरूळ मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अष्टा, किनी, कोडाली, ज्योतिविल, कोल्हापूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगोड, राधानगरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। गारगोटी, कापसीला जोरदार स्वरूपात राहील। आजरा, नेसारी, अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वरा, मालजाटी, चिकोडी, रायबा, किडकल, देवणकाठीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, इचलकरंजी, शिरोळ, शिरोगोपी, कुडाची, मंगसुळी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा इकडे तुफान पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील। जळकाटी, किरंगी, अडाली, दागलपूर, बिलर्जत, नागज, कुची इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तासगाव, तिकोटा, कानामाडीला मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीटा, कानापूर, मायानी या भागात मध्यम स्वरूपात राहील। इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, मेढा, उडाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव, उमराजला जोरदार पावसाचा अंदाज आहे।
पुसवली, औंध, वडूज, निंदाल, देवडी, रहमतपूर, सातारा, मोल, दिक्सल, अद्राकी, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पठाण, अरवाडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। माखंजन, सरवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गुहागर, मार्गाव, तांबे, लोटे, चिपळूण, खेड, चाकदेव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। उत्तर भागामध्ये वसटपोट, मेढा, चाकदेव, घोगरे, महाबळेश्वर, वाई, रावडी, महाड, वर्धन, गोरेगाव, मंदनगर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। पाचपणे, कलसित, मंदनगर, श्रीवर्धन, दिवेगरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे बोरशिरवळ मध्यम स्वरूपात राहील। मारगाव, जेजुरी, सासवड, खेटपल्ले इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि शिवापूर, दायरी, व्याहाले, पुणे, लोणी, कालभोर तसेच वाघोली, पुनावले मध्यम स्वरूपात राहील। आणि कडेगाव, दौंड, पडेगाव, श्रीगोंदा, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, मठ, भांबर्डे मध्यम स्वरूपात राहील। पाबल, मटण, कवठे, वाडा, मनसरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच पावसाचा अंदाजा कसमत, शिंदे इकडे मध्यम स्वरूपात राहील। पश्चिम भागामध्ये लवासा, जिटे, शिरगाव, कळवण, सवनगड, नागोठाणा, टाला, इंदापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बारामती, लुसुंबे, बराड, शिंगणापूर मुसळधार स्वरूपात राहील। अकलूज, माळशिरस, भालवानी, महूद, बुद्रुक, मसड, डिगाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आटपाडी, चिंकी, सांगोळे, घेरडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे शंख, जालकी, दुधनी मध्यम स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडी, खर्डी, पंढरपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। बालवानी, पिलवी, वेलापूर, अकलूज, बेंबले, टेंभुर्णी, शेतपल इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मोल, अंगार, वडोला, तानवाडी मध्यम स्वरूपात राहील। कुरुविलाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात राहील। वलसंग, अक्कलकोट, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला, नळदुर्ग, ओटीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील। पैबंग, पाणेगाव, वाळशीलाई मध्यम स्वरूपात राहील। कुरुवाडी, बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन, कोंडे, सेल्सिअस, करमाळा मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन, कर्जत, बिटकेवाडी, श्रीगोंदा, पडेगाव, दौंड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मिरजगाव, जामखेड, काडाष्टीलाई मध्यम स्वरूपात राहील। रायगाव, सुरेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। खंडाळा, अहिल्यानगर, टाकळी, जोगेश्वर, आल्याने, अळकोटी मध्यम पावसाचा अंदाज आहे। धनगरवाडी, शिरमाका, अमरापूर, भक्तापूर, दहीगावणे इकडे मध्यम स्वरूपात राहील। बांबोरी, गोडेगाव, बनास, नेवासा, देवळी, प्रवरा हलका मध्यम राहील। घारगाव, मांडवे, टाकळी, जोगेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। वादळी वाऱ्याचा जोर बघायला मिळणार आहे। श्रीरामपूर, तालिकाबन, आश्वी, लोणी, शेड्डी, पिलतांबा, कोपरगाव या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। चोंडी, अलिबाग, पेण, शोळ, कोपली कसमतले मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेठ, कर्जत, कुसट, नरेल इकडे जोरदार स्वरूपात राहील। पनवेल, मुंबई, नवी मुंबई, उरणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुरबाड, शिवाले, बैशाकरे, ठाणे, कल्याणमली, खडवाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। ख्रिस्तीवाडा, ओमाडी, मिराबांदर मध्यम स्वरूपात राहील। उंबरपाडा, पिलवी, शेनवा मध्यम स्वरूपात राहील। तसेच इगतपुरी, खर्डी, वैशाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। सपाले, पालघर, गोडमाल आणि कुडणलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। कासाक रोड, पाणीगाव, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, लाडा, चर्चूल, शेवगाव हलका पाऊस राहील। नाशिक, देवळी, पांडोर्ली, सिन्नर, तिरडे, डुबरे, समशेरपूर, अकोला हलका मध्यम पाऊस राहील। नाशिक जिल्ह्यातही निमगाव, सिन्नर, माणसाखरे, ओझर, झोपूर, लसलगाव, पाटोदा हलका पाऊस राहील। मनमाड, नांदगावला हलका राहील। वणी, डडांबे, चांदवड, कळवण, ओझरला हलका पाऊस राहील। मालेगाव, अंजंग, निमशेवडी, नामपूर, ताराबाद, चिंचली मध्यम पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड, पिंपळणे, चोरवड मध्यम स्वरूपात राहील। दिवी, दुसाने, टिटाणे, अंचाले, नागपूर, अंमली, कोकसाने मध्यम स्वरूपात राहील। सुत्राणे, नंदुरबार, धनोरा, खरपाली, शहादा, तलोडा, अक्कलकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये केटिया, चिचोड, शहादा, असोल, मालगाव, बुडकी, वडबिके, सांगवी, सुले, शिरपुला मध्यम स्वरूपात राहील। सिंदखेडा, चिमटाणे, नांद्राणे, जैतपूर, गोडी, सल्ले, सत्रसेन मध्यम स्वरूपात राहील। कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बोकडू, कुसुंबे या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा यावल इकडे मध्यम स्वरूपात राहील। धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगव्हाण, चाळीसगाव, मेहुंबे, नांद्राणे मध्यम स्वरूपात राहील। कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, उपाध्योगाव, तालवड, मामदापूरला हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, लिंबेजोगाव, बिडकीनला हलका पाऊस राहील। ढाकीपाल, पैठण, अमरापूर, हंसापूर, बालमटाकली मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर,
चिंचवड, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचोड पाचोड मध्यम स्वरूपात राहील। गुलाबंगरी, जालना, बदनापूर हलका मध्यम राहील। देऊळगाव राजा, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापलाई मध्यम स्वरूपात राहील आणि मांजलगाव, वडवणी, तळेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। करकम आणि बीडला हलका मध्यम राहील। येलम, चौसाला इकडे मध्यम हलका राहील। दारुळ, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये कळंबा, तारकेटबोम, पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, वरबंग, पानेगाव, बार्शी, तुळजापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। उडला, तांदवाडी, नंदुरगाव, ओटी, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लारनी मध्यम जोरदार स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, भाडा, कोंड, लातूर, घाटेगाव, रेणापूर, बोकडा मध्यम स्वरूपात राहील। औरक्षाजने, हलसी, भालकी, बिदर इकडे मध्यम स्वरूपात राहील। श्रीरंतपाल, उदगीर, मुरकी, हणगाव, जाकाल, अरुंदा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड, वणुजूक, चोळकोट, अहमदपूर तसेच राणीसारगाव हलका मध्यम राहील। देऊळ रोडला हलका मध्यम राहील। परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील। नरशी, कवठा, मोखेड, लोहा, बुजुर्ग हलक्या सरींचा अंदाज आहे। गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूरला हलका पाऊस राहील। मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरी, मांजलगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वगळला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, अद्रापूर, पेटोंबरी, खोंडलवाडी, धर्माबाद हलका पाऊस राहील। भोकर, तमसा, आडगाव, टाकणी, मोरचुंदी, हिमायतनगर, किनवट या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात जोर कमी राहील। हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागामावला हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, मालेगाव, परतूर, मारसूल मध्यम स्वरूपात राहील। मंगळुपी इकडे हलका पाऊस राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी मेहकरला मध्यम स्वरूपात राहील। घाटबोरी, कुतनापूर, चिखली, कलवर, बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोठाला, पिंपरी गव्हाली, दिघी, नांदुर्णा इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि अकोला जिल्ह्याकडे अलेवाडी, जळगाव, जामोद, पलसी, अंदुर्णा, पातोडा, तेलरा, अकोट हलका पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंचू, अळंदा, गोरेगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका पाऊस राहील। अंजनगाव, सोजी, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। चिखलदरा, अडसालदानीला मध्यम स्वरूपात राहील। अमरावती, बडनेरा, मोजारी इकडे हलका मध्यम असून तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, पुलेगाव, बबलगाव हलका पाऊस राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाडके, धारवा, जांभोळा, कलाम हलका पाऊस राहील। रुई, जवई, अर्णी, द्यानी, साखरी, चोंडी, पुसतखंडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटंजी, करंजी इकडे हलका राहील। परवा, गोमुत्री, धनोरा, निमगोडा, अलिताबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे। वणिकारला हलका राहील। चंद्रपूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, राजुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोनापूर, शिरपूरला मध्यम हलका राहील। मोरली, कुटवाडा, चरवके, चिमूर, ब्रह्मपुरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे इकडे हलका राहील। वडनेर, वाडकी, पुणे तसेच बरबडी, तुळजापूर, वर्धा, जामनी, देवळी, कोल्हापूर हलका मध्यम राहील। अरवी, उडाणा, लाडगड हलका राहील। नागपूर जिल्ह्याकडे पुरी, कोकटे, धोतीवाडा, कोडाली, काटोल हलका राहील। नागपूर, हिंगणा, डोरली, कमेश्वर, उमरी, सावनेर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगणा, पाचगावला मध्यम स्वरूपात राहील। भंडाऱ्यात, भंडारा, वर्दी, चिखली, धर्मापुरी, असोली, कंधारी, घोटी इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। मात्र जोरदार पावसाचा अंदाजा अडेल, गोतंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेड या भागामध्ये बघायला मिळणार आहे। लखनी, साकोलीला हलका राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगसरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्री, टोळा, वारासेवणी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। देवरी, चिंचलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, देसिंग, तुलमाल, किमटेमेदा, कुरखेडा मध्यम स्वरूपात राहील। वलनी, सिंदवाई, राजोई, मलसावलीला मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिरमुरा, नाटीचौक, धनोरा, मोरमगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। चामुंडशी, गोटला हलका राहील। अष्टी, मलचेरा, एटापल्ली, आयरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये पुढील 3 दिवसात बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा।